असताना कुणाल खोंड आणि त्यांच्याचबरोबर आनंद चव्हाण या मॅचमध्ये बॅटिंग करताना दिसतील. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये हरीश पंड्या सर देखील जुळले, त्यांचं स्वागत आम्ही करतोय. खूप महत्त्वाची मॅच आहे हरीश सर, आणि इथून आपल्याला आज एक 6वा संघ मिळेल जो या स्पर्धेच्या सुपर 6 मध्ये दाखल होईल. यस, आई थिंक इस मैच के ख़त्म होने के साथ ही हम ट्रांजिशन कर जाएंगे, काउंटडाउन शुरू हो जाएगा क्रिकॉन कप जीतने का. दोस्तों आप देख रहे हैं विराट प्रेजेंट्स क्रिकॉन कप 2021. 12 टीमों ने इस प्रतियोगिता में हिस्सा लिया, जिसमें से 5 टीमें ये सुपर 6 के लिए क्वालिफाई हो चुकी है. और कल जो सुपर 6 के 3 मुकाबले हैं, जैसा आप सभी लोग जानते हैं, ये लाइनअप कल आपके सामने हम लेकर आएंगे. बट इस वक्त यस डेफिनेटली कुणाल, दिस मैच वेरी इंपॉर्टेंट. दोनों टीमें जो है, जहाँ तक पूना का सवाल है, पहले जीते फिर हारे, और राजमुद्रा पहले हारे फिर जीते. इमोशंस दोनों तरफ बराबर ही है, लेकिन अब तक जो गलतियां हुई है वो गलतियां नहीं दोहराने का एक कोशिश रहेगी. कुणाल, एक ऑर्गेनाइजिंग कमेटी के मैं तारीफ़ करना चाहूँगा कि जो 6 ओवर के फॉर्मेट में ट्रांजिशन किया, उसके वजह से 2 फ़ायदे हो रहे हैं. जो सुबह की शबनम को हम नलीफाई कर पा रहे हैं, रात को जो ओस गिरती है. और दूसरी चीज़ ये है कि आखिरी मैच जो है सबसे इम्पॉर्टेंट, वो प्योर डे लाइट में खेला जाता है. मतलब ऐसा नहीं हो रहा है कि एकदम नीचे चला गया, 6:45 बज गए, 7 बज गए. सो आई थिंक दिस इज़ वेरी इंपॉर्टेंट. जहाँ टीमों को मौका मिल रहा है, ये आप देख रहे हैं डगआउट, और दोनों ओपनिंग बैट्समैन अब आ चुके हैं. सो या काफ़ी लोग इसको मुंबई बनाम पूना मुकाबला देख रहे हैं, और ये बिल्कुल सही भी है, क्योंकि अधिकांश खिलाड़ी इन्हीं 2 शहरों से आप देख रहे हैं. और यूट्यूब व्यूअरशिप ये भी बढ़ती जा रही है हमारी दिन ब दिन. और ये मैच के लिए भी मुझे लग रहा है कि व्यूअरशिप विल बी वेरी हाई, कंसिडरिंग द फैक्ट कि इट इज़ मुंबई वर्सेस पुणे. व्ह्यूअरशिप भरपूर वाढली आहे स्पर्धेची खऱ्या अर्थाने. काल आपण पाहिलं, पहिल्या दिवशी 4.5 लाखाच्या वर, दुसऱ्या दिवशी 5 लाखापेक्षा देखील जास्त, आणि आज सातत्याने झपाट्याने वाढत आहेत व्ह्यूअरशिप. आणि तेलंगणाचे हैदराबादवरून आलेले काही प्लेयर्स आपल्यासमोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुणाल खोंड आणि आनंद चव्हाण ही सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. निलेश भिंताडे क्रिकेट क्लब धनकवडी पुणे आणि राजमुद्रा ग्रुप रांजणगाव विक्रोलियन्स अशी लढत आपल्यासमोर पाहायला मिळेल. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय इथे घेण्यात आला आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील निलेश भिंताडे क्रिकेट क्लबने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आयनॉक्स वॉरियर्स एस ए ब्रह्माच्या विरुद्ध एक मोठं टार्गेट सेट केलं 87 रनचं. या मॅचमध्ये देखील हाच निर्णय. एक सामना जिंकला, एक सामना पराभूत झालेत, आणि दोन्ही टीमची सिच्युएशन या आजच्या दिवसामध्ये अगदी तशीच आहे. अंपायर इथे सिग्नल करतायत मॅच स्टार्ट. पहिलं षटक कॅप्टन घेऊन येईल गिरीश कोचरेकर. अचूकतेचं माहेरघर असा उल्लेख आपण नेहमीच त्याचा करतो. अचूकता आणि भेदकता आहे. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन पंच केला आणि ते 1 रन कंप्लीट केली. दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये. दुसरी रन ॲड. गिरीश नाराज आहे थ्रो करणाऱ्या फिल्डरवर, कारण एकूण 1 रन महत्त्वाची या मैचमध्ये. देखिए, एक तो वो स्टॉप नहीं कर सकते थे किसी भी कीमत पर, लेकिन दूसरा जरूर स्टॉप कर सकते थे. क्रिकेट एक ऐसा खेल है जहाँ पर हर खिलाड़ी को ये अपने आप को सवाल पूछना चाहिए कि ऐसी कौन सी बातें जो मैं कंट्रोल नहीं कर सकता, और ऐसी कौन सी बातें जो मैं कंट्रोल कर सकता हूँ. चांगला स्ट्रोक यावेळेला कव्हर्सला पाठवलाय. डीपमधून फिल्डर भरपूर वेगाने बॉलवर गेले, तोपर्यंत एकच रन इथे मिळताना दिसते. टीमची धावसंख्या 3. पहिलं पॉवर प्लेचं षटक, आणि कॅप्टनने स्वतः जबाबदारी स्वीकारली आपल्या खांद्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग करत असताना दिसत आहेत, आणि कुणाल खोंड आणि आनंद चव्हाण मैदानामध्ये खेळत आहेत. आनंदची धावसंख्या 3, कुणालला आता खातं उघडायचं आहे. पहिल्याच मॅचमध्ये तडाखे बंद बॅटिंग केली होती. आज याच्या दिवसातल्या दुसऱ्या मॅचच्या दरम्यान 17 बॉलमध्ये 39 रनची खेळी केली होती आयनॉक्स वॉरियर एस ए ब्रह्माच्या विरुद्ध खेळत असताना कुणाल खोंडने. आणि त्याच इनिंगच्या जोरावर 87 रनचं टार्गेट सेट करण्यात आलं होतं. परंतु या मॅचमध्ये पाहूया गिरीश कोचरेकर त्याला रोखण्यामध्ये यशस्वी ठरेल की अपयशी.
ओहो, चांगला बॉल कुणाल खोंडच्या विरुद्ध फुलर लेनचा बॉल जातो विकेट कीपरच्या हातामध्ये आणि इथे वाईड यॉर्करच्या प्रयत्नामध्ये यश मिळालंय बॉलर गिरीश कोचरेकरला. भरपूर अनुभव आहे गिरीश कोचरेकर यांच्याकडे. पहा, फॉलो केलं बॅट्समनला, फुटवर्क नव्हतं, खडे खडे फटका मारण्याचा प्रयत्न होता कुणाल खोंडचा, बीट केलं. आणखीन एक त्याच लाईनवर टाकलेला बॉल, आणखीन एक डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. पूर्वी शिंद्रॉय टोयोटा आणि त्यानंतर आता ऑटोमोटिव्ह या क्लबसाठी तो सातत्याने लेदर क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि आता खऱ्या अर्थाने पाहिलं तर या मॅचमध्ये 4 बॉल त्याने टाकलेत आणि त्यापैकी 2 साठी यॉर्कर. चांगला बॉल फ्रंट फुटला येत, फक्त ड्राईव्ह केला आणि तिथे होते मिस फिल्डिंग. तोपर्यंत एक रन इथे मिळताना दिसेल पॉईंटच्या दरम्यान. खातं उघडलं जाते कुणाल खोंडचं. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 4. ओव्हर नंबर फर्स्ट इन प्रोग्रेस. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय निलेश भिंताडे क्रिकेट क्लबच्या माध्यमातून. तुषार संके साहेब यांना तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवर. खूप चांगलं योगदान त्यांच्या वतीने देण्यात आलं आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय क्रिकॉन कप 2021 मध्ये. बॅकफुटला जाऊन फक्त कट केलाय बॉल, पॉईंटला फिल्डर येत आहे, तोपर्यंत 1 रन इथे मिळते आणि या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर रन झालेले आहेत 5. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. वेलकम बॅक, पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचंच क्रिकॉन कप 2021 मध्ये. लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते या स्पर्धेचं tenniscricket.in माध्यमातून. टायटल स्पॉन्सर्स आहेत आमच्या या स्पर्धेचे विराट स्पोर्ट्स, पॉवर्ड बाय क्रिकॉन फॅन्टसी ॲप, को पॉवर्ड बाय GT20, कॅम्पस 99, धक द कॅप, मेरी दुकान, सपोर्टेड बाय रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज, सपोर्टेड बाय स्वरा युवा ग्रुप, in association with Indian Tennis Cricket League, ITCL, associate sponsors Stannis Salon, Aura Purifier, LED sponsor वाव. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट आणि वाह, काय प्रयत्न होता. आणि हा जर झेल झाला असता तर क्रिकॉन कप मधला सर्वात चांगला हा झेल ठरला असता. आणि कॅप्टन होते तिथे गिरीश कोचरेकर. ॲक्शन रिप्ले खूप इंटरेस्टिंग असेल आणि हा जर झेल राहिला असता आणि झाला असता तर मी मात्र म्हणेन की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक चांगला झेल क्रिकॉन कपच्या दरम्यान तुम्ही पाहिला असता. वाह, काय एफर्ट होते. यस, और ऐसा लगा मानो कि ब्लू रंग की डॉल्फिन मछली डाइव कर रही है. रन झाले 6. चांगला प्रयत्न. वाटतं देखील ग्राउंडचं ॲटमॉस्फिअर पाहिल्यानंतर की डॉल्फिन येऊ शकतात. समुद्र अगदी जवळ आहे. हा बॉल विकेट कीपरचा वेध घेतला जातोय. कुणाल खोंड थोडंसं अडखळत खेळताना दिसतो या मॅचमध्ये. फुटवर्क नाहीये या मॅचच्या दरम्यान हरीश सर. और देखिए आपको बीच में 1-1.5 घंटे का आराम मिला, उसमें आपके जो शरीर है उसके अंदर आपका बॉडी वार्म होने को टाइम लगता है, इसलिए वार्म अप एक्सरसाइज कही गई है जो आपके ब्लड सर्कुलेशन को बढ़ाती है, आपके इसके अलावा बॉडी टेम्परेचर को वो तैयार करती है एक्स्ट्रा एफर्ट्स के लिए. आई थिंक इट विल टेक सम टाइम उनके लिए वापस रिदम में आने के लिए. बॉल तयार, ओव्हर द विकेट. दीपक गुप्ता, आखू टप्प्याचा बॉल हुक केलाय, फिल्डर आहेत लकी. पाजी तू सिगरेट हो आणि ते एक चांगला झेल. बॅट्समॅन आउट. स्टार कनेक्ट कैच और यहाँ पर क्रिकॉन फैंटेसी विकेट. क्या ज़बरदस्त इन मोशन. लकी राइटी खिलाड़ी है, अपने लेफ्ट साइड जा रहे थे और कैच जब लिया तो पूरे मुंबईकर चिल्ला उठे, बाजवा हमारा लकी है और जीत हमारी पक्की है. वाह, काय झेल इथे पकडलाय. पहा ॲक्शन रिप्ले मध्ये. शॉर्ट बॉल हुक केला
आणि बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग भरपूर अंतर कापत लकी भाजीने हा झेल पकडलाय. बॅट्समन आउट. कुणाल खोंड बॅक टू द पॅव्हिलियन आणि सेलिब्रेशन पहा. खूप चांगली स्टाईल सेलिब्रेशन या विकेटचं. ना लकी डे वन से अमोल मात्रे के साथ है एंड इट्स अ वेरी इमोशनल मोमेंट. जब दोपहर को लकी से मैं बात कर रहा था, उन्होंने जिक्र किया कि सर मतलब हार बर्दाश्त नहीं होती, वी वांट टू विन एंड विन एट एनी कॉस्ट. और वो जो कमिटमेंट था कैच लेने के बाद जो उन्होंने मुट्ठियाँ बंद की, और दैट इज़ व्हाट इज़ द बॉडी लैंग्वेज. हर एक को ये सोचना होगा कि आई एम विनर. अगर 11 खिलाड़ी सोचते हैं कि मैं विजेता हूँ तो 11 विजेता बनेंगे, और 11 विजेता जब सोचेंगे हम विजेता है तो एक महाविजेता तैयार होगा. अगदी बरोबर आहे. आणि खूप चांगला प्रयत्न तिथे लकी बाजवाच्या माध्यमातून. सहा रन एक विकेट गमावल्यानंतर ओव्हर नंबर सेकंड इन प्रोग्रेस. बॉलिंग करत असताना दीपक गुप्ता, मॅन फ्रॉम कल्याण. कुणाल खोंड आउट झाल्यानंतर मैदानामध्ये येत आहेत आसिफ शेख. आसिफ आता स्ट्रायकिंग इनला खेळताना दिसतील. आनंद चव्हाणच्या बरोबरीने त्यांना खेळ करायचा आहे. अँड फ्रॉम वाघोली पुणे. फुलर लेनचा बॉल ऑन ड्राईव्ह इथे केलाय. मिड ऑनला फिल्डर आहेत. एक रन इथे मिळेल. आसिफचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 7. पॉवर प्लेचं षटक हे दुसरं दीपक गुप्ता हाताळत असताना बोईसर एनकडून, आणि पहिली विकेट त्यांनी मिळवली आपल्या टीमसाठी. राजमुद्रा ग्रुप रांजणगाव विक्रोलियन्स मैदानामध्ये खेळत असताना फिल्डिंग करते ही टीम. टॉस जिंकला होता टीम निलेश भिंताडे क्रिकेट क्लबने, आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न लवकर ओळखलं बॉलरने. टप्पा अगदी योग्य, आणि त्याचमुळे बीट केलं बॅट्समन आनंद चव्हाणला. भरपूर अर्धशतकं सध्या पुणे टेनिस क्रिकेटमध्ये आनंद चव्हाणने ठोकलेले आहेत. इन्फॉर्म बॅट्समन आहे पुणे क्रिकेटच्या दरम्यान, परंतु या मॅचमध्ये आपण पाहतोय बॉलरचा दबदबा राहिलाय. मागच्या काही मॅचचा तुम्ही विचार केला तर बॅकफुटला जाऊन कट केला. अपर कट डीप मध्ये फिल्डर आहेत, आणि आणखीन एक कॅच होता होता राहिली काय पाहावं लागेल. पाहूया ऑन फील्ड अंपायर आता काय निर्णय घेत आहेत, आणि त्यांनी हा डिसिजन पाठवलाय टीव्ही अंपायरकडे. क्रिकॉन कप 2021 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. डीपमध्ये रोहित भालेराव उर्फ किडनी तिथे होते, आणि त्यांनी हा झेल यशस्वीरित्या पकडलाय की सोडलाय यावर सध्या आम्ही चर्चा करत होतो, आणि हा डिसिजन मात्र पोहोचवलाय ऑन फील्ड अंपायर्सनी थर्ड अंपायरकडे. नॉट आउट, कॅच ड्रॉप आहे, आणि खूप चांगला निर्णय मी म्हणेन थर्ड अंपायरकडून, कारण जवळपास अनेक विश्लेषकांचं हेच मत आलं असतं की हा झेल सुटलेलाच होता. रन झालेल्या स्कोअर बोर्डवर 8. रोहित भालेराव यांचे एक्सप्रेशन कॅमेऱ्यामध्ये कैद होत असताना. प्रयत्न चांगला केला, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटला, आणि विकेट मिळता मिळता राहिली दीपक गुप्ता यांना. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर कशा पद्धतीने हा झेल सुटला रोहित भालेराव यांच्या माध्यमातून पहा. अगदी स्पष्ट चित्र आहे, कारण बॉल हातामध्ये थांबलाच नाही, आणि त्यामुळे योग्य निर्णय. ही कॅच ड्रॉप होती, त्यावर आम्ही चर्चा करतच होतो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. 2 ओव्हरचा खेळ इथे संपला हरीश सर, आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत 8.
फैंटास्टिक कमबैक। पावर प्ले के ओवर को मद्देनज़र रखते हुए विक्रोलियंस की स्ट्रेंथ ट्रेडिशनली उनकी बॉलिंग रही है और वही विक्रोलियंस का मतलब राजमुद्रा विक्रोलियंस यहाँ पर मैं कहना चाहूँगा कि उन्होंने अपनी लय हासिल की है। अब ये जो एडवांटेज हाथ में आया है ये अच्छी बात है विक्रोलियंस के लिए, लेकिन वो जो कैच ड्रॉप हुआ है ये अच्छी बात है एनबीसीसी के लिए। आनंद चव्हाणचा तो झेल इथे सोडण्यात आला होता। टीमची धावसंख्या 8 आहे। 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर सौरभ अंकुश आता बॉलिंग करण्यासाठी मागच्या मॅचचे हिरो 3 विकेट्स घेतल्या होत्या। उभरता सितारा मी म्हणेन टीम राजमुद्रा विक्रोलियन्सचा, ज्या पद्धतीने त्याने मागच्या ओव्हरच्या दरम्यान बॉलिंग केली, अचूकता भेदकता त्याच्याकडे आहे। उंची जरी कमी असली तरी लाईन आणि लेंथ त्याची खूप चांगली आहे। पेस त्याच्याकडे चांगला आहे। स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन आनंद चव्हाण आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत आसिफ शेख। रन झालेत 8। चांगला बॉल पिचिंग झाल्यानंतर थोडासा खालीच राहिलाय, विकेट कीपरच्या हातामध्ये जातो आणि येतोय डॉट बॉल। अच्छा मौका यहाँ पर लेफ्ट आर्म बॉलर को दिया गया है और ये युवा खिलाड़ी है। युवा खिलाड़ियों को जब मौका मिले तो उनको इसी तरह कसौटी पर खरे उतरना होगा। दुसऱ्या बॉलवर मात्र कडा प्रहार मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय। G20 षटकार आनंद चव्हाणच्या बॅटमधून, ज्याचा झेल सुटला होता मागच्या ओव्हरमध्ये, त्याने आता सुरू केलाय उपद्रव ग्राउंडमध्ये। जी हाँ, आनंद अब द्विगुणित हो रहा है। आनंद अब निजानंद, सहजानंद और अखंड आनंद हो रहा है। अगर वो और यहाँ से चल गया तो परमानंद हो जाएगा। अगदी बरोबर आहे आणि इथे तसा स्ट्रोक सजवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर। परमानंद देणारा हा स्ट्रोक आनंदच्या बॅटमधून आणि ग्लोबल T20 षटकार आलाय। सौरभ अंकुशचा घेतलाय समाचार त्याच्या या दुसऱ्याच बॉलवर। टीमची धावसंख्या 14, ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस। आनंद चव्हाणचा मी मगाशीच उल्लेख केला की यंदाच्या सीझनमध्ये पुणे क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक ठोकली त्या खेळाडूने। यावर सर्वांच्या नजरा असतील मॅन फ्रॉम देहू रोड। टीमची धावसंख्या 14। आणखीन एक मोठा फटका, यावेळेला फिल्डर आहेत। जजमेंट खूप चांगला आणि खूप चांगला झेल प्रत्युत्तर दिले सौरभ अंकुशने। आनंद चव्हाणची विकेट घेत असताना ही आहे क्रिकॉन फॅन्टसी विकेट आणि स्टार कनेक्ट झेल पकडलाय डीप मध्ये रोहित भालेरावने। आनंद चव्हाणने 9 बॉलमध्ये 12 रन केले, 133चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट। एका षटकाराच्या मदतीने पाहूया ॲक्शन रिप्ले या विकेटचा। शॉट ऑफ गुडलेन बॅकफुटला जाऊन मिड विकेटला दिशा दिली आणि तिथे रोहित भालेराव यांनी अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलने हा झेल पकडला आणि त्यानंतर त्यांनी सेलिब्रेशन केलं नाही, कारण मागची जी कॅच होती त्याने सोडली होती आणि आता मात्र तोच खेळाडू म्हणजे बॉल पाठलाग करतोय रोहित भालेरावचा। सौरभ अंकुशला मिळतंय हे पहिले यश। टीमची धावसंख्या 14 असताना निलेश भिंताळे क्रिकेट क्लब धनकवडी पुणेची 2 विकेट त्यांनी गमावलेत। बंटी बद्रिके मॅन फ्रॉम लोदिवली आता बॅटिंग करताना दिसतील। हा देखील एक चांगला खेळाडू आहे रायगडमधील लोदिवली गावचा बंटी बद्रिके। आसिफ शेखच्या बरोबरीने आता त्याला खेळ करायचा आहे। टीमची धावसंख्या 14, 2 विकेट गमावल्यानंतर ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू आहे। सौरभ अंकुश बॉलिंग करतायत। आतापर्यंत एक षटकार त्यांच्या विरुद्ध ठोकला गेला। आनंद चव्हाणने या मॅचमध्ये रन केले 9 बॉलमध्ये 12 आणि त्याचीच विकेट त्या षटकारानंतर घेतली आहे बॉलर सौरभ अंकुशने। 6 ओव्हरच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात। उद्या सुपर 6 मध्ये पहिल्या 2 मॅच तर निश्चित झालेल्या आहेत। ट्रायडन नवी मुंबई वर्सेस पिरॅमिटर बरोडा गुजरात आणि दुसरी मॅच असेल सिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर विरुद्ध कंदारी किंग्स पालघर मुंबई। त्यानंतर तिसरी मॅच असेल 11 वॉरियर्स विनर इंडिया आणि या मॅचमधून विजेता संघ। कट करण्याचा प्रयत्न होता, बॉलमध्ये बाउन्स आता चांगला मिळाला आणि जातोय बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये येतोय हा डॉट बॉल। चांगली कामगिरी सौरभ अंकुश यारी सर। नहीं देखिए बहुत अच्छा रिलीज़ है उनका और छोटे कद में बहुत ज़बरदस्त गेंदबाजी कर लेते हैं। देखिए सबसे बड़ी बात है मौका मिलना। व्हेन यू गेट अपॉर्चुनिटी ग्रैब इट विद बोथ द हैंड्स, ऐसा कहा गया है। चाहे ज़िंदगी का खेल हो या फिर क्रिकेट का खेल हो, मौका जब मिले तो मौका छोड़ो मत। सौरभ अंकुश
पुन्हा एकदा शॉर्ट बॉल कट केलाय, कव्हर पॉइंटला फिल्डर आहेत आणि आणखीन एक धक्का इथे देत असताना सौरभ अंकुश. मागच्या मॅच मध्ये 3 विकेट आणि या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये 2 विकेट. यह स्टार कनेक्ट कैच और क्रिकॉन फैंटेसी विकेट यहाँ पर सौरभ अंकुश, जिसने किया है बल्लेबाजों को खेलने के लिए पुश और लगा दिया उनके बल्लेबाजी पे अंकुश, वो है सौरभ अंकुश. आणखीन एक महत्वाची विकेट आसिफ शेखला परतावं लागतंय. पहा रॉंग वन, थोडासा बाहेरच निघत होता हा बॉल आणि खूप चांगला झेल कव्हर पॉइंटच्या दरम्यान पकडला गेला आणि आणखीन एक धक्का इथे देत असताना सौरभ अंकुश. उंची कमी आहे, आपण जेडीला पाहतो अशाच उंचीने बॉलिंग करताना तो देखील लेफ्ट आर्म सीमर आहे आणि आता सौरभ अंकुशला यांनी मात्र छाप सोडली. जे यंगस्टर आता महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये येत आहेत हरीश सर, त्यांचं योगदान आता खूप चांगलं राहिलं आहे या मोठमोठ्या टीममध्ये खेळत असताना आणि तुमचा कॉन्फिडन्स झपाट्याने त्याचमुळे वाढतो. सबसे बड़ी बात है, क्रिकेट में एक ट्रेडिशनली बात बताई जाती है, सीनियर शुड शेयर देयर वेयर गेयर एंड एडवाइस विद द जूनियर्स. जो सीनियर खिलाड़ी होते हैं उनको अपने किट बैग है, बैट है, कोई भी ज़रूरत है तो जो युवा खिलाड़ी अपनी टीम में आए हैं उनको संभाल के लेना चाहिए, उनको मशवरा देना चाहिए और अपना जब आप सामान उनके साथ शेयर करते हो तो वो जो मोमेंट होता है कॉन्फिडेंस का, वो उसके परफॉर्मेंस के लिए द्योतक रहता है. आणखीन एक विकेट मिळू शकते. डीप मध्ये फिल्डर आहेत लॉंग ऑफला आणि यस तिसरा धक्का या ओव्हर मध्ये दिलाय सौरभ अंकुशने. काय बॉलिंग केली आहे आणि तुम्ही सांगितलं की जे सीनियर खेळाडू असतात त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करणं गरजेचं आहे. त्यामध्ये मी मात्र नक्की उल्लेख करेन ऋषिकेश केशव वैद्य यांचा, ज्यांना तुम्ही स्क्रीनवर पाहताय. यांनी मात्र अनेक त्यांचे जे एक्सपिरियन्स आहेत महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचे ते शेअर केले असतील. अमोल म्हात्रे एक उत्तम उदाहरण आहे. याच टीमचे ते मेंटॉर म्हणून सध्या काम करतायत आणि भरपूर वर्ष ते विक्रोलियनची सेवा करतायत, क्रिकेटची सेवा करतायत आणि असे ज्यावेळेला नवीन खेळाडू येतात त्यांना घडवण्याचं काम हे करतात त्यावेळेला खरोखर वाटतं की भविष्य खूप उज्ज्वल आहे आणि भविष्य चांगल्या हातात आहे. यह स्टार कनेक्ट कैच और क्रिकॉन फैंटेसी विकेट. देखते ही देखते सौरभ जो है अब यहाँ पर बल्लेबाजी के अंदर घुस चुके हैं और अपने नाम का डंका पीट रहे हैं. खस्ता हालत कर दी है इस वक्त नीलेश भिंताड़े क्रिकेट क्लब धनकवड़ी पुणे की 14 पे 4. लेकिन मैच अभी ख़त्म नहीं हुआ, लेकिन सौरभ जो है अपने निशान छोड़ रहे हैं. 1 ओवर 6 रन 3 विकेट, इससे बढ़िया क्या होगा बंटी बद्री के आउट होकर वापस लौटते हुए. एंड दिस इज़ अ वेरी सीरियस सिचुएशन. अब पप्पू तोड़कर और ख्वाजा कादर वली, ये 2 बैट्समैन क्रीज पर. किसी भी कीमत पर NBCC भी 50 के आसपास जाना चाहेगी. यहाँ से अगर वो 50 भी चले जाते हैं अपने आप में एक बहुत अच्छी फाइट रहेगी. सौरभ अंकुश पहा आपल्या स्क्रीनवर आहे, ज्याने 3 विकेट घेतले आपल्या या तिसऱ्या ओव्हरच्या दरम्यान. यंगस्टर आहे अमोल म्हात्रे सर, भरपूर खुश आहेत ज्या पद्धतीने परफॉर्मन्स केला या बॉलरने त्यांच्या टीमसाठी. मी मगाशी म्हणून तर यांचा उल्लेख केला की हे जे एक्सपिरियन्स खेळाडू आहेत ज्यांच्याकडे अनुभव आहे, त्यांनी ज्यावेळेला आपले जे अनुभव आहेत या यंगस्टर बरोबर शेअर केले असतील आणि वेळ मिळतो ज्यावेळेला तुम्हाला दुसऱ्या दिवशी क्रिकेट खेळायचं आहे. चव्हाण फार्ममध्ये सर्व खेळाडू होते कालच्या रात्रीमध्ये, अनेक एक्सपिरियन्स त्यांनी आपले शेअर केलेले आहेत यंगस्टर बरोबर आणि त्याचा फायदा इथे होतो हरीश सर. बहुत अच्छा फ़ायदा हो रहा है. आप देख रहे हैं विराट प्रेजेंट्स क्रिकॉन कप 2021. सबसे बड़ी बात है कि NBCC को सौरभ अंकुश को समझकर खेलना होगा. जब सौरभ अंकुश गेंदबाजी करने के लिए दौड़ेंगे और उसकी गेंद जब उनके तरफ आएगी तो एक ही चीज़ उनको मन में गुनगुनानी पड़ेगी, वो बुलाती है मगर जाने का नहीं. अगदी बरोबर आहे. काय बॉलिंग केली आहे सौरभ अंकुशने. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 14 वर 4. राहुल वराडकरच्या हातामध्ये यावेळेला 4थ्या ओव्हरची जबाबदारी दिली आहे. एका दृष्टिकोनातून हा चांगला निर्णय देखील म्हणावा लागेल, कारण दबाव आहे, विकेट गमावलेल्या आहेत आणि मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर राहुल थोडासा महागास ठरला होता, परंतु या मॅचमध्ये पाहूया तो कशी बॉलिंग करेल. पहिलाच बॉल हवेत उडवलाय, विकेट मिळेल का पाहावं लागेल. डीपमध्ये फिल्डर आहेत आणि आणखीन एक धक्का इथे बसतोय टीमला.
ख्वाजा कादर इथे आउट होत असताना 5वी विकेट गमावली आहे टीम निलेश भिंताडे क्रिकेट क्लबने आणि डीप मध्ये मिड विकेटला झेल पकडला निखिल जाधवने आणि ही होती क्रिकॉन फॅन्टेसी विकेट. स्टार कनेक्ट झेल पकडला निखिल जाधवने. ख्वाजा कादरने रन केले 0. देखिए अब राज मुद्रा विक्रोलियंस जो है इस मैच के ऊपर अपना रबर स्टैंप लगा रहे हैं. दिस इज कॉल्ड डोमिनेशन ऑफ विक्रोलियंस इन क्रिकेट थ्रू देयर बॉलिंग. ये जो है दिस इज ओरिजिनल टीम दैट यू वुड वांट टू सी. क्षेत्र रक्षकों ने वहाँ पर गेंदबाज का साथ दिया. देखिए एक कैच छूटा ज़रूर है लेकिन उसका ज़्यादा डैमेज नहीं हुआ. और यहाँ पर जो 5 विकेटें गिर चुकी है, अभी चौथा ओवर ख़त्म भी नहीं हुआ. राहुल वराडकर ने सौरभ अंकुश के साथ अंकुश लगा दिया है और मेरे ख्याल से अगर कोई चमत्कार नहीं हुआ तो राजमुद्रा विक्रोलियंस इस मुकाबले को जीत सकती है. दे आर इन दैट पोजिशन राइट नाउ. अगदी बरोबर आहे. 4थं षटक चालू आहे. विकेट एका पाठोपाठ एक गमावले जात आहेत. पत्त्यांचा बंगला जसा कोसळावा तसा हा संघ सध्या कोसळायला सुरुवात झाली आणि त्यामागे श्रेय जाते सौरभ अंकुशला. त्याने दबाव निर्माण केला आणि त्यानंतर दबावमध्ये राहुल वराडकरला देखील एक विकेट मिळाली आणि डीपमध्ये निखिलने खूप चांगला झेल तिथे पकडलाय. आता या मॅचमध्ये 5 विकेट गमावल्यानंतर मैदानामध्ये पप्पू तोडकर आणि भूषण गोळे खेळताना दिसत आहेत. स्ट्रायकिंग एंडला पप्पू तोडकर. चॉप केले बॉलला बॅकवर्ड पॉईंट आणि गलीमध्ये तिथे फिल्डर आहेत सौरभ अंकुश. तोपर्यंत 1 रन इथे मिळेल. पप्पू तोडकरचं इथे खातं उघडलं जाते. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 15. 5 बॉल नंतर आता इथे सिंगल आली आहे. परंतु मी सौरभ अंकुशचं कौतुक याच्यासाठी करतोय की त्याने एक षटकार त्या ओव्हरमध्ये त्याच्या विरुद्ध आला होता आणि 3 विकेट्स घेतल्याने तो नेक्स्ट ओव्हरमध्ये हॅट्रिकवर असेल. कारण शेवटच्या 2 बॉलवर 2 विकेट त्यांनी घेतल्यात. ऑन हॅट्रिक तो असेल. पहिली हॅट्रिक झाली आहे केजू मुंडेने घेतली आहे या स्पर्धेमध्ये. मॅन फ्रॉम आगासन डोंबिवली शांतरत्न डोंबिवलीमध्ये खेळत असताना ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॉलर स्वतः जातात. राहुल वराडकर शांतिरत्न डोंबिवलीमध्ये त्याने खेळत असताना ती हॅट्रिक नोंदवली. या स्पर्धेमधली ती पहिली हॅट्रिक होती परंतु त्यानंतर हॅट्रिक झालेली नाही आहे. सौरभ अंकुशकडे ती संधी आहे कारण मागच्या ओव्हरच्या शेवटच्या 2 बॉलवर त्याने 2 विकेट्स घेतल्यात. ओव्हरऑल 3 विकेट्स त्याने घेतल्यात. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवर 16. बॉल आत्तापर्यंत टाकलेत राहुल वराडकरने या ओव्हरमध्ये 3. खूप महत्त्वाचा सामना. जो संघ जिंकेल तो 6वा संघ ठरेल या क्रिकॉन कपच्या सुपर 6 मध्ये जाणारा. यावेळेला मोठा फटका आहे. प्रॉपर टायमिंग. बॉल चाललाय ग्लोबल T20 षटकारासाठी. आउट ऑफ द पार्क. ह्यूज इट 6. क्या ज़बरदस्त G20 उसने लगाया जहाँ पर नेट प्रैक्टिस चलती है. प्रैक्टिस पिचेस की डायरेक्शन में लगने वाला ये अफलातुन टाइमिंग वाला शॉट पप्पू तोड़कर का. और पप्पू तोड़कर ने हिम्मत नहीं आ रही है क्योंकि वो कमांडो है. ही नोज अ कमांडो हैज़ टू डू एवरीथिंग फ्रॉम A to Z और वही वहाँ पर करते हुए पप्पू तोड़कर. ये उम्मीद है कैप्टन हैज़ टू कम आउट विथ फ्लाइंग कलर्स और उस दिशा में अग्रेसर होते हुए पप्पू तोड़कर NBCC के कैप्टन. MH43V 1345 MH43V 1345 ही गाडी ज्या कोणाची असेल चालकाची मालकाची ती गाडी कृपया गेटवरून तुम्हाला बाजूला काढायची आहे. आणि इथे येतो डॉट बॉल. या अगोदरच्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. स्विच इट करण्याचा प्रयत्न त्यामध्ये फसतोय बॅट्समन पप्पू तोडकर. स्वतःवर भरपूर निराश होता पप्पू हा स्ट्रोक खेळल्यानंतर आणि आलाय डॉट बॉल. मागच्या मॅचमध्ये या स्ट्रोकवर त्याने षटकार ठोकला होता डीप बॅकवर्ड पॉईंटला परंतु या मॅचमध्ये त्याला बीट केलंय. राहुल वराडकरने 8 रन आतापर्यंत खर्च केलेत 1 षटकार आल्यानंतर देखील. आणि प्रोजेक्टेड स्कोरवर नजर टाकली तर असेच खेळत राहिले तर 34 बनतील कारण 5.74चा करंट रन रेट आहे या मॅचमध्ये. यापेक्षा जास्त रन करावे लागतील सामना वाचवायचा असेल तर कारण इथून जो संघ जिंकेल त्याचं सुपर 6 तिकीट मात्र पक्क. गती कमी केली पप्पूने ओळखली. फिल्डर आहे स्क्वेअर लेगला डीप मध्ये आणि पहा खराब जजमेंट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय ग्लोबल T20 षटकारासाठी आणि डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर होते आकाश पवारची इथे मोठी चूक. G26 कैच छूटा हलवा और पप्पू ने दिखाया अपना जलवा. पहा काय टेलिकास्ट आहे. बॉल हातातून निसटला आणि बरोबर बाउंड्री रूफच्या मागे जाऊन पडलाय पप्पू तोडकर. मी म्हणेन फटका तर त्याचा नक्की फसला होता. बाउंड्री लाईन जवळ असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये अगदी सोपा झेल होता
आणि तिथे चूक केली आकाश पवारने. वेगळी शैली आहे खेळ करण्याची, बॅट पकडण्याची शैली पहा, त्यानंतर ताकद ज्या पद्धतीने तो झोकतो, आगळी वेगळी शैली. नहीं, वही मुळशी पैटर्न वाला डायलॉग इसके बारे में तो बताना ही पड़ेगा कि मी ठोकत नाही, मी तोडतो, माझा पॅटर्नच वेगळा आहे. आणि त्याच पॅटर्नने सध्या तो मैदानामध्ये खेळतोय. टीमची धावसंख्या आहे 28. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28, 5 विकेट गमावल्यानंतर ओव्हर नंबर 5 मध्ये आता बॉलिंगची जबाबदारी दिली जाईल दीपक गुप्ताच्या खांद्यावर. दीपक गुप्ताच्या हातामध्ये इथे बॉल सोपवण्यात आलाय. ओव्हर नंबर 5 मध्ये, परंतु त्याचा एंड या ओव्हरमध्ये मात्र चेंज करण्यात आलाय. JSW एन कडून बॉलिंग करताना दिसेल. मागचं षटक ज्यावेळेला दीपक गुप्ताने केलं होतं त्यावेळेला त्यांनी बोईसर एन कडून बॉलिंग केली होती आणि 3 रनचं ते षटक होतं. दीपक गुप्ता पहिला बॉल अचूकतेवर भर, अतिशय चांगली लाईन दीपक गुप्ताची. अंपायरचा सिग्नल लेग बाईज. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या 29. क्रिकॉन कप कॅमेऱ्याच्या लेन्सेसच्या माध्यमातून खूप चांगले एक्सप्रेशन टिपले जात आहेत आमच्या सर्वच खेळाडूंचे, आणि हा देखील एक मोठा बदल टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये. नहीं, वाकई में हाई डेंसिटी कैमराज आ चुके हैं और इसके ज़रिए एज गुड एज 17 कैमराज यूज्ड फॉर द टूर्नामेंट, which is the biggest achievement in the world of tennis cricket. यावेळेला भन्नाट वेग अंपायरकडे अपील केली होती पप्पू तोडकरच्या विरुद्ध LBW साठी, आणि सलग दुसऱ्या बॉलवर दुसरा लेग बाईज. चांगली बॉलिंग, वेग चांगला आहे दीपक गुप्ता यांच्याकडे, आणि ज्यावेळेला तुमच्याकडे वेग असतो त्यावेळेला मात्र तुमच्याकडे अचूकता असली, दिशेवरचं नियंत्रण असलं, टप्पा तुमचा चांगला असला तर मात्र तुमच्या विरुद्ध रन येत नाही. ते या 2 बॉलवर दाखवले दीपक गुप्ताने. पहिल्या 2 बॉलवर 2 लेग बाईज, एक्स्ट्रा रन इथे मिळाल्यात. स्ट्रायकिंग एनला खेळतोय बॅट्समन भूषण गोळे. बॉल हवेत आहे मिड विकेटला, आणि इथे आणखीन एक धक्का, आणखीन एक विकेट इथे मिळत असताना टीम राजमुद्रा ग्रुप विक्रोलियन्सला, आणि डीपमध्ये झेल पकडला निखिल जाधवने. स्टार कनेक्ट कॅच निखिल जाधव, आणि ही आहे क्रिकॉन फॅन्टेसी विकेट जी मिळवली आहे बॉलर दीपक गुप्ताने. देखिए, अब यहाँ पर NBCC भी गलतियाँ कर रही है. थोड़ा रुकना चाहिए था और रन बनाने चाहिए थे, लेकिन इस बार मार्क वॉक किया था, में एक स्टाइलिश लॉफ्टेड ड्राइव था, लेकिन निखिल जाधव ने वो कैच ले लिया और विकेट का पतन होता हुआ यहाँ पर. अब यहाँ पर बबलू पाटिल और पप्पू तोड़कर, ये बहुत पुराने दोनों पुलिसमैन भी है और दोनों साथ में काफ़ी सालों से दोस्ती भी है. मेरे को लगता है कि अब ये दोनों को मिलकर ही NBCC को तकलीफ से बाहर निकालना होगा. सोळा रनची ते पार्टनरशिप झाली होती, कारण 14 या आकड्यावर 5वी विकेट गमावली होती टीम NBCCने. 30ला 6 विकेट. ओव्हर नंबर 5 सुरू आहे. अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पाहूया कितपत रोखतायत राजमुद्रा ग्रुप रांजणगाव विक्रोलियन्स या टीमला. यावेळेला फटका हवेत आहे, फिल्डर आहे डीप मध्ये, जज करतायत मिड विकेटला, आणि आणखीन एक चांगला झेल निखिल जाधवच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत या ओव्हरमध्ये बॉलर दीपक गुप्ताने, आणि आता तो देखील असेल ऑन हॅट्रिक. स्टार कनेक्ट कैच और क्रिकॉन फैंटेसी विकेट. देखिए, NBCC पूना के खिलाड़ी इस वक्त भूल गए कि मुंबई की लाइफलाइन लोकल है. वो सीधा पवन हंस का एरोड्रॉम यूज़ करना चाहते थे, और इस तरह के जो आसमानी शॉट्स है वो वहाँ पर उनकी परेशानी का सबब बने हुए हैं. दिस इज कैप्टन थ्रोइंग हिज विकेट. कॅप्टनची विकेट इथे मिळवली आहे. मिड विकेटला डीपमध्ये निखिलने खूप चांगलं जजमेंट दाखवलं. अगदी बाउंड्री लाईनच्या लगत हा झेल पकडलाय. चांगली कॅच निखिलच्या माध्यमातून,
आणि पप्पू तोडकरने या अगोदर देखील हा प्रयत्न केला होता, ज्यावेळेला स्क्वेअर लेगला त्याचा झेल सोडला गेला आकाश पवारच्या माध्यमातून, परंतु यावेळेला ती चूक निखिलने केलेली नव्हती. और ओवरऑल अगर आप कुणाल देखें कि वो जो 2 कैच छूटे, अगर वो 2 कैच छूटे हुए लिए जाते तो ये स्कोर 30 नहीं, इस वक्त 22 या 25 होता. आणि मागच्या ज्या 3 विकेट आलेल्या आहेत त्या तिन्ही विकेटच्या कॅच या निखिलने घेतल्यात. म्हणजे बॉल निखिलचा पाठलाग करतोय असं म्हणायला हरकत नाही आणि निखिल तो पकडतोय. जहां बॉल वहां निखिल, जहां निखिल वहां बॉल, ये अब समीकरण बन गया है. ही इज ऑन हॅट्रिक नाव. हॅट्रिक बॉल हवेत आहे आणि बॉल जातोय गॅपमध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय धगधग चौकार बॅट्समन बबलू पाटीलच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 34. प्रेशर सिचुएशन में क्या बैटिंग की है बबलू ने. विकेट जाएंगे तो जाएंगे, मैं अपना नेचुरल गेम दिखाऊंगा. और खराब बॉल थी, हैट्रिक को बचाया और बॉल को भी मैदान के बाहर सैर सपाटे पे भेज दिया. धकधक चौका. रन झालेत आता स्कोर बोर्डवर 34. चांगली बॅटिंग, कारण हे महत्वाचं आहे. आता रन येणं गरजेचं आहे. बबलू पाटीलने आता जबाबदारी स्वीकारली आहे स्वतःच्या खांद्यावर. रन कमी धावतो परंतु मोठे फटके मारण्यासाठी हा जाणला जातो बॅट्समन. ऑन साईडला टर्न केल्या बॉल स्क्वेअर लेग वरून डीप मध्ये फिल्डर येत आहेत भरपूर वेगाने. 1 रन इथे मिळवतोय बबलू पाटील. ओव्हरची होते समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ संपला आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने बॅटिंग करत असताना निलेश भिंताळे क्रिकेट क्लबने आतापर्यंत रन केलेले आहेत 35. 7 विकेट गमावल्यानंतर दीपक गुप्ता 2 ओवर 8 रन 3 विकेट. इट्स अ लो स्कोरिंग मैच. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. क्रिकॉन कप 2021च्या दरम्यान सौरभ अंकुशकडे हे शेवटचं षटक इथे सोपवण्यात आलंय. ही इज ऑन हॅट्रिक नाव. मगाशी JSW एन कडून त्याने बॉलिंग केली आणि आता तो बॉलिंग करतोय बोईसर एन कडून. आणि आणखीन एक योगायोग पहा, या मॅच मध्ये एकाच टीमच्या 2 बॉलरकडे हॅट्रिकची संधी होती. या अगोदरच्या ओव्हरमध्ये दीपक गुप्ताकडे ती संधी होती आणि आता बॉलर सौरभ अंकुशकडे ती संधी आहे. मॅन फ्रॉम चेंबूर हॅट्रिक आता इथे कंप्लीट करेल का, त्याच्या समोर आता आव्हान असेल बॅट्समन बबलू पाटीलचं. हॅट्रिक बॉल ऑन साईडला पाठवलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनला डीप मध्ये फिल्डर आहेत. थ्रो चांगला येतोय. विकेट कीपर एंडला. 1च रन इथे मिळताना दिसेल. अहमद अस्करी नवीन बॅट्समन, मॅन फ्रॉम तेलंगणा हैदराबाद, बॅटिंग करताना दिसेल. रन झाले 36. यावेळेला फटका हवेत आहे अहमद अस्करीचा. लॉंग ऑनला डीप मध्ये आहेत फिल्डर. टीमचा कॅप्टन गिरीश कोचरेकर आणि ही आहे क्रिकॉन फॅन्टेसी विकेट आणि स्टार कनेक्ट कॅच पकडलाय गिरीश कोचरेकरने. अब ऐसा लग रहा है कि राजमुद्रा ग्रुप विक्रोलियन से ऑटो पायलट टीम बन गई है. बॉल जब आसमान में जाती है तो बॉल भी डर जाती है कि अब मेरा कैच हो जाएगा. आणखीन एक धक्का. एका पाठोपाठ एक विकेट इथे गमावले जात आहेत. टीम निलेश भिंताळे क्रिकेट क्लबच्या माध्यमातून टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो थोडासा मी म्हणेन अपयशी ठरवलाय बॅटिंग करणाऱ्या बॅट्समन्सनी. उन्होंने शायद ये सोचा कि स्कोर चेज नहीं हो पाएगा, इसलिए लेट अस गो एंड बैट. दूसरी एक चीज़ उन्होंने ये भी देखा कि विक्रोलियंस जो है ये फील्डिंग करके जस्ट लौटे ही थे और चांगली बॉलिंग. अंपायरकडे अपील होते आणि येतोय डॉट बॉल. कुणाल, यहाँ पर सौरभ अंकुश को एक और मौका है फाइफर लेने का.
इस टूर्नामेंट में कोई भी गेंदबाज ने एक इनिंग में 5 विकेटें नहीं ली है एंड दिस इज द गोल्डन चांस. अगदी बरोबर उल्लेख केला. हा गोल्डन चान्स आहे फायपर. हुक करण्याचा प्रयत्न, काय बॉल होता आणि यावेळी अंपायरचा सिग्नल येतो वाईड. एक्स्ट्रा रन ते टीमच्या टोटलमध्ये मिळताना दिसेल. आणि ते कॅप्टननी घेतलाय रिव्ह्यू फिल्डिंग करणाऱ्या टीमने आणि तो पाठवला आता तिसऱ्या अंपायरच्या कोर्टमध्ये. वाईड बॉलसाठी हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. फिल्डिंग करणारी टीम राजमुद्रा ग्रुप विक्रोलियन्स रांजणगावच्या माध्यमातून. आणि तिसरे अंपायर आता सांगतील हा बॉल वाईड होता की नाही. वाईट बॉल आहे. रिव्ह्यू गमवलाय जो एक मिळतो इनिंगमध्ये तुम्हाला. टीम राजमुद्रा ग्रुप रांजणगाव विक्रोलियन्सने आणि हा वाईट बॉल घोषित केला हरीश सर. देखिए यहाँ पर खोने जैसा कुछ भी नहीं था क्योंकि इनिंग खत्म होने आ रही थी. लास्ट के 2-3 बॉल बचे हैं तो रिव्यू लेने में क्या जाता है, इसलिए वो रिव्यू उन्होंने ले लिया. ये एक्शन रिप्ले बहुत ज़्यादा ऊपर से बॉल चली गई थी एंड दिस इज अ करेक्ट डिसीजन. अगदी योग्य निर्णय. आणि वन बाउन्स ची वॉर्निंग, वन बाउन्सरची वॉर्निंग इथे अंपायरने नक्की दिली असेल. बॉलरला वाईट बॉल घोषित केलाय सौरभ अंकुश. 4 विकेट आतापर्यंत त्याने घेतल्यात. 8 रन त्याने खर्च केलेले आहेत. 5वी विकेट त्याला मिळेल का? 5 विकेट हॉल फायपर तो इथे कंप्लीट करेल का याच्यावर आम्ही सध्या चर्चा करतो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. परंतु समोर बबलू पाटील आहे. वेगाने रन बनवण्यासाठी जाणला जातो आणि त्याच्या बॅटमधून येतो एक चांगला फटका. परंतु 5वी विकेट इथे मिळू शकते. यावेळेला चूक केलेली नाहीये फिल्डर आकाश पवारने आणि हा झेल घेतलाय. आणि हा बॉल या इनिंग नंतर तर मी म्हणेन नक्की सौरभ अंकुशला देण्यात यावा आमच्या अंपायर कडून. कारण 5 विकेट घेणारा एकमात्र बॉलर एका इनिंग मध्ये ठरलाय चेंबूरचा सौरभ अंकुश, ज्याने क्रिकॉन कप मध्ये खूप चांगली बॉलिंग केली राजमुद्रा ग्रुप विक्रोलियन्स कडून. क्या बात है, मतलब अभिनंदन ये अचीवमेंट के लिए, क्योंकि बहुत कम बार ऐसा होता है कि आपको 2 ओवर में 5 विकेटें मिल जाए, उसमें भी आप हैट्रिक चांस पर आए. मतलब सब कुछ सही हो रहा है इस वक्त राजमुद्रा ग्रुप विक्रोलियंस के लिए. और सौरभ अंकुश ये उनके लिए आज डिमोलिशन मैन बने हैं. उन्होंने एक से बढ़कर एक बेशकीमती विकेट ली है और यहाँ पर सौरभ अंकुश ने डेफिनेटली NBCC जो टीम है उसके आधे बल्लेबाजों को आउट किया. इससे बड़ी सफलता क्या हो सकती है. छोटा कद है लेकिन छोटा कद होने से क्या फ़र्क पड़ता है, मेरे इरादे बड़े हैं. और एक ही चीज़ कहूँगा इस गेंदबाज के लिए, माना के इरादे सख्त है लेकिन आगे बढ़ने का यही वक्त है. और सौरभ अंकुश ने वहाँ पर मजबूत इरादों के साथ आगे बढ़ने का इरादा दे दिया. खरोखर चांगली बॉलिंग सौरभ अंकुशची. योग्य टप्प्यावर त्याने बॉलिंग केल्याने पहा त्याचं बॉलिंग ॲनालिसिस. 5 विकेट्स 8 रन त्याने खर्च केलेले आहेत. एक षटकार त्याच्या विरुद्ध, परंतु 5 विकेट इकॉनॉमी 4.80चा आणि या क्रिकॉन कपचा आत्तापर्यंत तिसऱ्या दिवसापर्यंतचा हायेस्ट विकेट टेकिंग बॉलर तो ठरलेला आहे. 2 मॅचमध्ये आपण पाहतोय काय भन्नाट बॉलिंग त्याने केली. आणि आता या तिसऱ्या मॅचमध्ये म्हणजेच महत्त्वाच्या मॅचमध्ये त्याने फायपर
5 विकेट कंप्लीट केलेल्या आहेत. 5 विकेट आपल्या टीमसाठी घेतलेल्या आहेत. रन झाले 37. 37 लॉस ऑफ 9 विकेट. कुणाल, मुझे ऐसा लग रहा है कि ही शुड गो फॉर 6th विकेट एज वेल. गेट देम ऑल आउट. रनिंग थ्रू अ साइड इज एन आर्ट अँड ही इज द आर्टिस्ट. चांगला फटका फ्रंट फुटवर येत असताना फक्त पंच केलाय. कव पॉइंटला इथे 1 रन कंप्लीट केली जाते. बॅट्समन यासर अराफतच्या माध्यमातून सिंगल बरोबर रन झालेले आहेत. आता स्कोर बोर्डवर 38. शेवटचा बॉल आता शिल्लक असेल पहिल्या डावामधला आणि सौरभ अंकुश आता 6वी विकेट इथे घेऊन या टीमला ऑल आउट करेल का, हाच माझा प्रश्न असेल. ही शुड ट्राई फॉर इट. खोने जैसा कुछ भी नहीं है बिकॉज दिस इज द लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर खूप चांगला फटका येतोय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. 2 रनचा प्रयत्न होतोय आणि 2 रन इथे मिळताना दिसतील. डबल बरोबर रन झालेले आहेत. आता स्कोर बोर्डवर 41 रनचं लक्ष या मॅच मध्ये आहे. राजमुद्रा ग्रुप विक्रोलियन्स टीमच्या समोर 36 बॉल आणि 41 रन हे समीकरण आहे. हरीश सर, दुसऱ्या सत्राकडे आपण लगेचच या मॅच मध्ये वळणार आहोत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करू आपण थोडंसं परिवर्तन आणि या पण ऐकूया व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांना. बहुत ही उम्दा प्रदर्शन विक्रोलियंस का. फर्ज कीजिए अगर वो 2 कैच नहीं छूटते तो ये 10 रन और कम होते. कुणाल खोंड यहाँ पर 5 बॉल 1 रन बनाए. आनंद चौहान 9 बॉल 12. आसिफ शेख 3 बॉल 1 और पप्पू तोड़कर हाईएस्ट स्कोरर 6 बॉल 13. सोनम, सबसे बड़ी बात यह कि शायद ये पहला ऐसा मैच है जिसमें एक इनिंग में तमाम खिलाड़ी कैच आउट हुए हैं. All the 9 wickets by way of a catch out. Only 3 extras, 40 for 9. थँक यू सो मच कॉमेंट्री पॅनल. सो सध्या आपल्यासोबत मान्यवर उपस्थित झालेली आहे. प्रशांतजी सनखे, BJP पालघर जिल्हा चिटणीस, आणि प्रवीणजी शेट्टी, रॅन्श हॉटेल ओनर यांचे ते आगमन झालेलं आहे. आणि त्यांच्याकडून जी वर्ल्ड सेफ्टी सिरीज आपली आपण जे चालवत आहोत त्याच्यासाठी त्यांनी सुद्धा प्लेज घेतलेली आहे की ते ड्रिंक अँड ड्राईव्ह नाही करणार आहेत किंवा कधीच ते गाडी चालवताना नेहमीच सतर्कता बाळगतील, हेल्मेट वापरतील नेहमीच, आणि कार ड्राईव्ह करताना कधी त्यांना गरज लागली तर ते कार ड्राईव्ह करताना सीट बेल्टचा वापर करतील. सो थँक्यू सो मच पुन्हा एकदा की तुम्ही आमच्या इनिशिएटिव्हमध्ये आमच्यासोबत आहात. अँड आता मी तुषारजी सनके यांना विनंती करते की त्यांच्या शुभ हस्ते एक मोमेंटो क्रिकॉन कप 2021ची एक आठवण, सदैव स्मरणात राहणारी आठवण त्यांच्या शुभ हस्ते आमच्या दोन्ही मान्यवरांना. थँक्यू सो मच सर की तुम्ही इथे आलात. प्रशांतजी सनके, BJP पालघर जिल्हा चिटणीस, आणि प्रवीण शेट्टी, रॅन्श हॉटेल ओनर. आणि येस, अ वेरी वार्म वेलकम टू क्रिकॉन कप 2021. आपने तो बहुत सारे टूर्नामेंट्स देखे होंगे, लेकिन पालघर में ये पालघर दहानू तालुका स्पोर्ट्स एसोसिएशन में इतनी खूबसूरत जो ये क्रिकॉन कप 2021 चल रही है, उसके बारे में क्या कहना चाहते हो? इथे खरोखरच असं पालघर तालुक्यात पहिल्यांदा एवढी मोठी टूर्नामेंट आमची तुषार संखे यांच्या माध्यमातून होते. खरोखरच आम्हाला आनंद आहे. आमच्या गावचा मुलगा एवढी मोठी टूर्नामेंट इथे अरेंज करतोय ह्याचं आम्हाला अभिनंदन आहे. आणि खूपच असे बाहेरून संपूर्ण माझ्या मते या महाराष्ट्रातून मुलं आलेली आहेत आणि त्यांचंही अभिनंदन. या बोईसरच्या चांगलं असं वातावरण, त्याच्यामध्ये मुलं खेळायला आलेली आहेत आणि हे आमचं ग्राउंड पण तसंच उत्कृष्ट ग्राउंड आहे या पालघर जिल्ह्यामध्ये. मला इथे बोलवलं आणि आमचं सन्मान केलं त्याबद्दल ह्या ऑर्गनायझरचे आम्ही आभारी आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच सर, तुम्ही इथे आलात आणि क्रिकॉन कप 2021ची शान वाढवली त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि चला पुन्हा वळणार आहोत आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू रेशमा. शुभ संध्या दोस्तों, आप देख रहे हैं विराट प्रेजेंट्स क्रिकॉन कप 2021. ये प्रतियोगिता आज पिछले 3 दिन से खेली जा रही है.
बोईसर स्थित पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स एसोसिएशन के खूबसूरत हरियाली वाले मैदान पर, जहां पर आज रात्रि के आखिरी 6 ओवरों का खेल बाकी है। और आज का दिन ये वाकई में विक्रोलियंस के नाम जा सकता है, राजमुद्रा विक्रोलियंस के नाम, अगर वो इस मैच को जीत लेते हैं। और ये मैच को जीतने वाली टीम कल सुबह के तीसरे मैच में खेलने जा रही है। यहाँ पर अगर ये मैच को जीतने वाली टीम जो है, ये कल तीसरे मुकाबले में 11 वॉरियर्स इंडिया के साथ खेलने जा रही है। तो हमारे हम आभारी हैं मंदारभाई पाचुंडकर, रांजणगांव के युवा इंडस्ट्रियलिस्ट है, जो राजमुद्रा ग्रुप के ओनर हैं, हमारे बीच इस वक्त आ चुके हैं। पप्पू तोड़कर और टीम के लिए ये बहुत चुनौती भरा काम रहेगा, इतने कम स्कोर को बचाना। 36 बॉल में 41 बचाना इज नॉट इजी कुणाल, मतलब तेल निकल जाएगा गेंदबाजों का। नाही, आता तेच जर आहे खऱ्या अर्थाने वाळवंटातून तुम्हाला तेल काढायचं आहे आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घ्यायची आहे। आणि मंदारभाई पाचुनकर रांजणगावचे जे युवा उद्योजक आहेत, त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय राजमुद्रा ग्रुप विक्रोलियन्स रांजणगाव। आणि या टीमच्या मागे खंबीरतेने उभे राहिलेले आहेत मंदारभाई पाचुनकर एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये, त्यासाठी त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे। युवा उद्योजक आहेत आणि भारतामध्ये युवा उद्योजकांमध्ये त्यांचं स्थान आहे। नए ओवर की शुरुआत यहाँ पर दोनों ओपनिंग बैट्समैन आ चुके हैं, निखिल यादव और शशिकांत कदम। और पहला ओवर करने की जो जिम्मेदारी है आसिफ शेख की, थोड़ा सा मुस्कुराते हुए आसिफ शेख, यस कि पहली बॉल तो मैंने बिना कोई रन के कर दी है। बबलू पाटिल स्वयं विकेट कीपर। एक और बेहतरीन गेंद, गति कम थी लेकिन उछाल अच्छा था। पंद्रह रन कम पड़े हैं यहाँ पर। अगर ये स्कोर अराउंड 55-56 भी होता तो फाइट कर लेते, लेकिन अभी भी ये क्रिकेट है, यहाँ कुछ कहा नहीं जा सकता। इस बार इनसाइड आउट, दौड़ने की जरूरत शायद नहीं पड़ेगी। टप्पा खाती हुई गेंद अब जाकर रोक ली गई है। और 1 को 2, 2 को 3 में तब्दील करते हुए वहां पर दोनों बैट्समैन, और स्कोर अब आगे बढ़ता हुआ 3 विदाउट लॉस। अब 33 गेंदों में 38 चाहिए। चांगला स्ट्रोक होता बॅट्समन निखिल जाधवचं खातं उघडण्यासाठी हा स्ट्रोक, आणि इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला त्याने बॉल पाठवला। बॉल मैदानामध्ये थांबवण्यामध्ये यश मिळालं आणि अखेर 3 रन ने ते खातं उघडलेलं आहे टीम राजमुद्रा ग्रुपचं। अब शशिकांत कदम सामना करने के लिए तैयार है आसिफ शेख का। एक छोटा स्कोर है और शशिकांत कदम किस तरह इसको डील करेंगे देखने वाली बात होगी। इस बार कलाइयों का नफासत के साथ इस्तेमाल करते हुए फ्लिक कर दिया था स्क्वायर लेग की तरफ, जहां स्ट्राइकर एंड के अंपायर खड़े हैं कल्याणी घोरपड़े। स्कोर आगे बढ़ता हुआ अब हो चुका है 4। 32 बॉल्स 37 टू विन। 32 गेंदे 37 रन, 32 चेंडू 37 धावा। इस बार बल्ले को स्वाइप करते हुए गली में खेला और 1 रन और। स्कोर आगे बढ़ता हुआ 5। स्कोर इज 5। बहुत अच्छे से इस साल लगभग हर एक दिन एक न एक बैडमिंटन शॉट जरूर देखने मिला है। बैडमिंटन, लॉन टेनिस शॉट, जो भी आप कह लें। इस बार फिर से शशिकांत कदम कलाइयों का कलात्मक उपयोग करते हुए 1 रन पूरा किया। दूसरे की दौड़, आउट होने का खतरा,
और अंपायर कल्याणी घोरपड़े भी अपनी चाल में मस्त जाते हुए वहां पर स्टंप की तरफ, कोई इशारा नहीं है उनकी तरफ से, यानी कि इसका मतलब यह है कि अब जाकर बेल्स लगा दिए अंपायर कल्याणी घोरपड़े ने। स्कोर है 7। कुणाल, यहां पर एक चीज जो मेरे जहन में आ रही है कि निखिल जाधव इन्होंने अच्छी ओपनिंग करा के दी है, और शशिकांत कदम, मोहम्मद एहतेशाम नया ओवर लेकर आ रहे, 30 गेंदों में 34 रन। कुणाल, यहाँ पर एक इंटरेस्टिंग सवाल ये आता है कि टीम के 2 सीनियर प्लेयर ऋषि वैद्य और अजय सरोज, अगर विक्रोलियंस आज राजमुद्रा विक्रोलियंस जीती है तो मुझे ऐसा लग रहा है, माई गट फीलिंग इज कि शायद हम कल उनको एक्शन में देखेंगे, बिकॉज बिग मैचेस एंड दे मे गेट अ चांस इन द प्लेइंग 11। एहतेशाम की हाफ ट्रैकर बॉल थी, इस बार भी आराम से 1 रन पप्पू तोड़कर के पास। याच्यावर नक्की आपण चर्चा करू, कारण खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मला असं वाटतं जर हा सामना जिंकला तर टीम अनचेंज राहील, कारण ॲज अ बॉलर म्हणून अजय सरोजला टीममध्ये घेण्याच्या अगोदर टीम मॅनेजमेंट नक्की विचार करेल की एवढी चांगली बॉलिंग आज सौरव अंकुशने केली आहे, त्याने 5 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केला त्यांचे सर्वच बॉलर, असं नाही आहे दीपक गुप्ताने चांगला स्पेल टाकला आहे, परंतु दुसऱ्या बाजूचा विचार होऊ शकतो ऋषिकेश वैद्य यांचा, कारण टीममध्ये एक एक्सपिरियन्स पाहिजे. मोठ्या मॅचेस आता येणार आहेत, सुपर 6च्या मॅचचा दबाव असेल आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे अनुभव असेल आणि तो अनुभव मात्र नक्की शेअर करू शकतील ऋषिकेश वैद्य. तो ये तो कल की बात है, इस वक्त तो हम आज में जी रहे हैं और इस वक्त मैच जीतने का ही एक प्रयत्न चल रहा है. यहाँ पर 1 रन लिया शशिकांत कदम ने. शशिकांत कदम का फॉर्म में आना बहुत ज़रूरी है अगर ये सुपर 6 में प्रवेश कर जाते हैं, क्योंकि कल बड़ा दिन रहेगा और 11 वॉरियर्स विनर इंडिया के सामने ये मुकाबला होगा, विच इज़ अ वेरी स्ट्रांग टीम. देखिए सुपर 6 में ऐसे देखेंगे तो तमाम स्ट्रांग टीमें ही तो एंट्री कर जाती है, और एहतेशाम की गेंद इस बार अपर कट और कवर बाउंड्री के बाहर जाती हुई गेंद धक धक चौके के लिए. कल का पहला मैच आप देखेंगे पिरामिडर बड़ौदा गुजरात बनाम ट्राइडेंट नवी मुंबई, और ये दोनों टीमों से प्रार्थना है कि आपको 9 बजे टॉस होगा तो 8:30 बजे उपस्थित रहना है. कल का दूसरा मुकाबला शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर और कांधारी किंग्स खार पालघर, ये दूसरा मुकाबला रहेगा जो अराउंड 10:30 का रिपोर्टिंग टाइम रहेगा, और उसके बाद जो तीसरा मुकाबला है उसका रिपोर्टिंग टाइम 11:30 बजे. 11 वॉरियर्स विनर्स इंडिया और इस मैच की विजेता टीम. मोहम्मद एहतेशाम इस बार टैप करते हुए खेला है, और सबसे अच्छी बात है टैप करते ही दौड़ गए थे. भूषण गोड़े मेरे ख्याल से अब यहां पर इस मैच को पूरी तरह से अपने पकड़ में ले लिया है, क्योंकि कोई जल्दबाजी नहीं है. स्कोर इज 14. 4 गेंदें हुई है जिसमें 1-1-4-1 ये डिस्ट्रीब्यूशन है रनों का, बगैर कोई विकेट के 14 रन. 41 बनाने हैं, 14 बन गए हैं, 27 की ज़रूरत है, और ओवर चल रहा है पावर प्ले का आखिरी और दूसरा. शशि इस बार भी बराबर से टाइम नहीं कर पाए थे, हालांकि रन जरूर हासिल किया है मिड ऑन की तरफ. स्कोर आगे बढ़ता हुआ 15.
बोईसर एंड से बॉलिंग इस वक्त और पावर प्ले के आखिरी बॉल। थोड़ी धीमी गेंद थी और अच्छे से बल्ले को स्वाइप कर दिया, गैप में खेला, ये अच्छी बात। 2 पूरे किए और तीसरे के लिए नहीं दौड़ना चाहेंगे क्योंकि सेफ सिचुएशन है। स्कोर हो गया 17 2 ओवर के मुकम्मल होने पर, यानी कि अब 24 गेंदों में 24 रन चाहिए और ये काम इस मैदान को देखते हुए और राजमुद्रा ग्रुप विक्रोलियंस की बैटिंग स्ट्रेंथ को देखते हुए हो जाना चाहिए। 24-24। अगदी सोपं समीकरण वाटते। 24 बॉलमध्ये 24 रन, चांगली बॅटिंग केली जाते निखिलच्या माध्यमातून। हे आहे PDTSAचं ग्राउंड जे तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहताय। खूप चांगलं असं दृश्य, आजूबाजूला हिरवळ आपल्याला पाहायला मिळते, नारळाची उंचच उंच झाडे आणि निसर्ग देणगी लाभली आहे या ग्राउंडला। आणि त्या ग्राउंडवरून आपण क्रिकॉन कप 2021 पाहत आहे। प्रेक्षकांना विनंती आहे, उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, त्यामुळे कोणीही या ग्राउंडवर येऊ नका। घर बसल्या tenniscricket.in च्या माध्यमातून तुम्हाला टेलिकास्ट दाखवलं जाईल। यूट्यूबवर तुम्ही सर्च करू शकता क्रिकॉन कपला आणि एका क्लिकमध्ये ही स्पर्धा तुमच्या स्क्रीनवर येईल। नए ओवर की शुरुआत होने जा रही है। जो क्रिकॉन कप की बातें हम पिछले 2 महीने से सुनते आ रहे थे, अब वो क्रिकॉन कप की आखिरी शाम कल इस वक्त लगभग हमें पता चल जाएगा कि कौन सी टीम विजेता पद की तरफ आगे बढ़ रही है। सबसे अच्छी बात यह है कि क्रिकॉन कप के आयोजकों ने जो लाइव ड्रॉ में प्रॉमिस किया था कि हम चिट्ठी के ज़रिए सुपर 6 डिसाइड करेंगे, वो आज हो गया। शेड्यूल टाइम पर दे दिया गया दोपहर को, ताकि जो सुबह की पहली 2 टीमें वो अपने ट्रैवल को प्लान करें, जो दूसरी मैच के टीमें हैं वो अपने लॉजिस्टिक्स और ट्रैवल और स्टे को प्लान करें। दोनों बैट्समैन भी अभी कोई चौके छक्के की उधेड़ बूंद में नहीं है। जो जो मिला बस 1-2 लेते चलते रहो, कोई ज़्यादा प्रेशर नहीं है। जी हाँ, सिंगल स्कोर 18। बोईसर रेलवे स्टेशन के बाद दीवार के ऊपर एक मैसेज लिखा है, सांसें हो रही है कम, आओ पेड़ लगाए हम। इस बार उठा दिया है, कैच आउट का मौका भी है और वहां पर स्टार कनेक्ट कैच और क्रिकॉन फैंटेसी विकेट। कुणाल खोन ने वो कैच लिया। यहां पर निखिल जाधव गलती कर बैठे, क्या इसकी जरूरत थी? तो जो मैं जिक्र कर रहा था कि सांसें हो रही है कम, आओ पेड़ लगाए हम, यहां पर भी निखिल जाधव को यह ध्यान रखना चाहिए था। लक्ष्य है बहुत कम, आओ सिंगल डबल बनाए हम। वो बड़ा शॉट खेलने चले गए। कदाचित लवकर सामना संपवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला असावा, त्याचमुळे हा प्रयत्न त्याने केला आणि असं होणं गरजेचं देखील आहे। कारण आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला मंगेश वैती चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्याने खूप चांगली बॅटिंग केली आहे या संपूर्ण सिरीजमध्ये आतापर्यंत आणि त्याच्यावर भरोसा आहे टीमचा। 18वर 1, 22 बॉलमध्ये 23 करायचे, तर ना बॉल इक्वेशन आहे, याच्यामध्ये जास्त जोखीम नाही आहे, त्यामुळे पारडं जड आहे राजमुद्रा ग्रुपचं। इस बार बॉल को पुल करने का प्रयास था। शशि कदम आमतौर पर गेंद की लाइन में आकर खेलते हैं और बहुत स्ट्रांग बैट्समैन है ऑन दी ऑन साइड। आसिफ शेख अपना दूसरा और पारी का तीसरा ओवर अंजाम करते हुए JSW पेविलियन एंड से।
लोअर फुल टॉस और ड्राइव कर दिया, गैप में पप्पू तोड़कर दौड़ लगा रहे, पप्पू ने गेंद को रोका, पप्पू ने थ्रो किया, लेकिन जब तक 2 बन चुके थे। चांगली फिल्डिंग पप्पूची, रेकॉर्ड आहे त्याच्या नावावर धावण्यामध्ये, त्यामुळे अशी फिल्डिंग करणं गरजेचंच होतं. भरपूर वेगाने त्याने तेवढं अंतर कापलं, जवळपास वाईडिश लॉंग ऑनवरून मिडविकेटपर्यंत धावत जाऊन बॉल अडवला. आज वाकई में लकी ने जो कैच लिया है वो भी बेहतरीन कैच था. एक मुश्किल कैच को अंजाम देते हुए लकी ने वहाँ पर लकी शुरुआत करके दी और उसके बाद देखिए मुकद्दर बदलता चला गया. इस बार बल्ले के मुंह को बंद करते हुए खेला है वाइडिश स्क्वायर लेग की तरफ, बिहाइंड द अंपायर एट स्क्वायर लेग, और 1 रन. स्कोर आगे बढ़ता हुआ 1 विकेट के नुकसान पर 21. अब 20 की दरकार 19 गेंदों में. तो हमारे स्कोरिंग में सोनम चौहान, इनके भी हम आभारी हैं, बहुत अच्छा कंट्रीब्यूशन उनका पिछले 3 दिन में. सारे स्टैटिस्टिक्स और रोचक जानकारियां इस प्रतियोगिता के बारे में उनके द्वारा हमें मिल रही है. 21 पर 1. धीमे से पुश किया विकेटों के सामने, ये मंगेश वैदी की स्ट्रेंथ है. स्कोर आगे बढ़ता हुआ 22. 1 विकेट के नुकसान पर 3 ओवर की समाप्ति के बाद, यानी कि अब 18 गेंदें और 19 रनों की जरूरत. अठारह बॉल 19 रन और नया ओवर लेकर आ रहे यासर अराफत, जो पिछले मैच में काफ़ी अच्छी गेंदबाजी कर रहे थे और बोइसर एंड से उनको आजमाया जा रहा है. एक और जहां राजमुद्रा विक्रोलियंस द्वारा अच्छे खेल की नुमाइश हो रही है, वहीं पर यासर अराफत की गेंदबाजी की आजमाइश हो रही है. अठारह गेंदे 19 रन. इस बार इनसाइड आउट, लॉफ्टेड कवर ड्राइव और ये धक धक चौका. याच तर गोष्टीचा मी मगाशी उल्लेख करत होतो की मंगेश वैती चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, चांगल्या टचमध्ये आहेत आणि मैदानामध्ये आल्यानंतर त्यांच्या बॅटमधून इनसाइड आउट काय चौकार आहे. एक्स्ट्रा कव्हर, स्वीपर कव्हरच्या कॅपमधून बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय धकधक चौकार. फिजिकली काफ़ी फिट है मंगेश वैती. उनकी शारीरिक सुसज्जता का परिचय तब मिलता है जब वो डबल ट्रिपल रन्स भागते हैं. इस बार अराफत की गेंद कोण बनाकर बाहर निकली, लेग स्टंप की तरफ वाइड बॉल दिया कल्याणी घोरपड़े ने. बहुत अच्छा मूड कैप्चर किया जा रहा है बैट्समैन का. स्टिल वॉचिंग द बॉल और तुरंत अपने पसीने को पोंछा. 17 गेंदे 14 रन, 17 चेंडू 14 धावा, 17 बॉल्स 14 रन्स टू विन. 27 for 1 इज द स्कोर. और अब देखिए खुद का विकेट खुद दे दिया. यासिर अराफत की तारीफ करनी होगी. बचाने के लिए रन कम है लेकिन कोशिश करना कहाँ मना है. उन्होंने ऑफ स्टंप पर एक तगड़ी गेंद की जो बाहर की जानिब कटी और खेलने की जल्दबाजी में अपना कैच दे बैठे थे वहाँ मंगेश वैदी. स्टार कनेक्ट कैच और क्रिक ऑन
फॅन्टसी विकेट. मंगेश वैतीने या मॅचमध्ये रन केले 3 बॉलमध्ये 5 आणि त्याची विकेट मात्र मिळवली आहे यासर अराफतने. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर या विकेटचा. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने बॉल बाहेर निघाला आणि अगदी बॉलपर्यंत न पोहोचता हा बॉल बॅटला ब्रश होऊन गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. महत्त्वपूर्ण विकेट. मंगेश वैती बॅक टू द पॅव्हिलियन. 16 गेंदे 14 रन. किस तरह विकेट गिरा आप देख सकते हैं. कंट्रोल नहीं था अपने शॉट पर और नाराज थे. देखिए थोड़ा सा अपने टांगों को हवा में रखा उन्होंने, मानो कोई चेल्सी का फुटबॉलर दिखाई दे रहा हो. 16 में 14. नए बैट्समैन है लखन सकट. अब सोशल मीडिया पर ये बहुत पॉपुलर है, एक नाम है इनका LS2121. और 2021 का साल देखिए किस तरह रहेगा लखन सकट के लिए. लेकिन लखन सकट को इस वक्त रनों का जो संकट है उसको दूर करना होगा. खास सातारा से हमारे बीच तशरीफ़ लाए हैं खेलने के लिए. सांगली, सातारा, पूना, औरंगाबाद, नासिक, हैदराबाद, तेलंगाना कहिए, गुजरात से बड़ौदा, अहमदाबाद, सूरत, कर्नाटका से दशरथ धोत्रे को हमने देखा, हनुमंता को हमने देखा. ऑल ओवर इंडिया प्रेजेंस. दिल्ली, हरियाणा, यहाँ के खिलाड़ियों को देखा, गढ़वाल के खिलाड़ी को देखा. इस बार बॉलर के सर के ऊपर से सरफिरा शॉट था, घबराने की बात नहीं है. 1 रन लखन सकट. दोनों लेफ्टी है इस वक्त और गेंदबाज भी लेफ्टी. इट्स लेफ्टी लेफ्टी लेफ्टी. दोनों टीमों के लिए सही भी था. वो कहते हैं ना कि व्हेन नथिंग गोज राइट गो लेफ्ट. 15 में 13. अब लेफ्टी को ही काम करना होगा. शशि ने बल्ले को स्वाइप करते हुए खेल दिया. शानदार शॉट था. हालांकि उस पर 1 ही रन मिल पाएगा, लेकिन शशि ने जिस तरह अपने बॉडी बैलेंस को दिखाया, वजन ट्रांसफर करते हुए उस शॉट को अंजाम दिया और वहां 1 रन हासिल किया अपने लिए, अपनी टीम के लिए. 15 गेंदे 13 रन. 15 चेंडू 13 धावा, 15 बॉल्स, 13 टू विन. इस बार लखन सकट दूर किया जिन्होंने रनों का संकट. G20 सिक्सर लगाते हुए. शानदार टाइमिंग और गेंद मैदान के बाहर. और कुणाल, सबसे अच्छी बात यह है कि वो जब LS2121 लिखते हैं उसमें S जो है ना उसको डॉलर साइन में लिखते हैं. और मुझे ऐसा लग रहा है कि रुपयों से ज़्यादा उन्हें डॉलर से प्यार है. एक और बेहतरीन शॉट इस बार. 1 को 2 में तब्दील किया लखन सकट ने. पहुंच गए अपने क्रीज में. विजय के अब बहुत करीब आ चुके हैं राजमुद्रा ग्रुप विक्रोलियंस. और 1 रन वहां पर कम दिया है अंपायर ने. कसूरवार साबित हुए बल्लेबाज. स्कोर 36. नाउ ओनली 5 टू विन. विराट प्रेजेंट्स क्रिकॉन कप 21 में आप सभी का हार्दिक स्वागत है. 75% टूर्नामेंट खत्म हो चुकी है. अब ओनली 25% लास्ट डे क्रिकेट रिमेनिंग. और काउंटडाउन शुरू हो जाएगा कल सुबह से विजेता पद की रेस में. तो 3 सुपर 6 मुकाबले हैं, 1 सेमी और 1 फाइनल.
इस बार शशि ने गैप में खेल दिया है, बॉल जा रही है मैदान के बाहर, फरार होती हुई धक धक चौका। $41 इज द टार्गेट, 1 रिमेनिंग। एक धाव पाहिजे अजून। पप्पू तोड़कर स्वयं गेंदबाज के रूप में आए हैं। और 8 विकेट से फतेह हासिल करते हुए सुपर 6 में भव्य ग्रैंड एंट्री करता हुआ राजमुद्रा ग्रुप विक्रोलियंस। कल तीसरा मैच उनका होगा 11 वॉरियर्स विनर्स इंडिया के साथ। तो दोस्तों कल का शेड्यूल मैं एक बार फिर से रिपीट करूं। पहला मैच ट्राइडेंट नवी मुंबई बनाम पिरामिडर बड़ौदा गुजरात, इसका रिपोर्टिंग टाइम है 8:30 और टॉस टाइम है 9 बजे। कल का दूसरा मुकाबला शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर और कांदारी किंग्स खार पालघर, ये मैच शुरू होगा अराउंड 10:45 और रिपोर्टिंग टाइम रहेगा 10:30। और तीसरा मैच जो रहेगा 11 वॉरियर्स विनर्स इंडिया और राजमुद्रा ग्रुप विक्रोलियंस, इसका लगभग स्टार्टिंग टाइम रहेगा 12 बजे और रिपोर्टिंग टाइम 11:30। ये मैच समरी: पप्पू तोड़कर 6 बॉल 13, आनंद चौहान 9 बॉल 12, बबलू पाटिल 5 बॉल 6,